गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील पार्वती इंडस्ट्रीज येथील संतोष पाटील या कापड व्यावसायिकाची 1,25,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये वैशाली मांजरेकर, धवल शहा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पार्वती इंडस्ट्रीज येथे संतोष पाटील हे इचलकरंजी टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी चालवत आहेत. या ठिकाणी टॉवेल व कापड तयार करण्याचा त्यांचा मोठा उद्योग आहे. त्यांच्याकडे वैशाली मांजरेकर व धवल शहा हे केंद्रीय भंडार गोवाच्या प्रभारी अधिकारी असून असे भासून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील कापड व टॉवेलची ऑर्डर घेऊन त्यांची 1,25,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये संतोष पाटील यांच्याकडून केंद्रीय भंडार गोवा अधिकारी असे सांगून त्यांच्या लेटर पॅडवर खोटी सही शिक्के मारून वर्क ऑर्डर देऊन संतोष पाटील यांच्याकडून 1,25,00,000 रुपयांचा माल घेऊन पसार झालेत. संतोष पाटील यांची फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये वैशाली मांजरेकर व धवल शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत. केंद्र सरकारचे गोवा प्रभारी असे भासून या दोघांनी आणखी कोणाला फसवले आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. अशा बोगस ठगांपासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय. सध्या फसवणुकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोण कुठल्या पद्धतीने फसवणूक करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी व व्यावसायिकांनी सतर्क राहण्याचं गरजेचं बनलं आहे. सध्या केंद्राचे अधिकारी भासून, राज्याचे अधिकारी भासून, डुप्लिकेट पोलीस भासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी आता सावध राहण्याचं गरज बनली आहे. असा कुठे प्रकार घडत असेल तर त्यांनी जवळच्या पोलिसांशी संपर्क साधून अशा ठगांना गजाआड करावं असं आवाहन पोलिसांनी केलं.